सिद्धेश लोकरे टू सिरियसली, सुरुवात आपण इथूनच करूया की तो सिरियसली पर्यंतचा प्रवास तुझा कसा सुरू झाला? तर सेम जसं तुम्ही सांगितलं, माझा प्रवास बेसिकली जो माझा जन्म होता किंवा जे माझं बालपण होतं ते एकदम नॉर्मल पद्धतीने आणि अशा दिवसांमध्ये झाला जिकडे आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी बघायचो जीवनामध्ये ज्या भरपूर सर्वायवल ओरिएंटेड होत्या की सर्वायवलसाठी काय. मग त्यानंतर जसं जसं मोठं झालो, एक मात्र गोष्ट होती की आईवडिलांनी शिक्षणाच्या बाबतीत काहीही वरती खाली केलं नाही. त्यांनी त्यामध्ये काहीही चुका केल्या नाही. त्यांनी त्यामध्ये काहीही बाकी सोडलं नाही. जे काय आहे ते शिक्षणामध्ये टाकायचं. हे करत करत 10वी आम्ही मराठी शाळामध्ये केली. माझी स्वतःचं बालपण मराठी शाळामध्ये गेलं शिक्षण. आणि त्यानंतर मग आम्ही रुपारेलमध्ये, मग त्यानंतर इंजिनिअरिंग केली, MBA केलं. आणि हे सगळं करत असताना भरपूर अशा गोष्टी होत्या ज्या माझ्या अंगात होत्या पण त्या बाहेर नाही यायच्या. जेणेकरून लहानपणी असं बघायचं, यार टीव्हीमध्ये बघून वाटायचं की हिरो व्हायचं आहे. ऍक्टर पण नाही, हिरो व्हायचं आहे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, ज्याला लोक ओळखतील, ज्याच्याकडे लोक ऑटोग्राफ मागतील. मग मी खरं सांगायला गेलं तर फ्रेम बघतच मोठा झालो, कारण मला ते सगळं नवलच वाटायचं आणि आताही वाटतं ऑनेस्टली. मग ते बघत देन आय थॉट की कॉलेज करतोय, फक्त शिकायचं नाही, बाहेर पडायचं आहे, स्टेजवर जायचं आहे, काहीतरी परफॉर्मन्स करायचं आहे, काही ना काही डान्स करायचं. मग डान्स न येताना पण मी डान्स करायचो. सिंग नाही, गाणं बोलायला येत नाही, सिंग करायचो, सगळं तेच करायचो. मग इंजिनिअरिंग करताना पण आम्ही भरपूर इंटर्नशिप केले. मी जवळजवळ 5 ते 6 इंटर्नशिप्स केल्या जेव्हा माझी इंजिनिअरिंग चालू होती. कारण सिच्युएशन अशी होती की जास्त आम्हाला फायनान्शियल बेनिफिट्स नाही थ्रू फॅमिली. मग काही ना काही छोटी मोठी काम करून, टेलिमार्केटिंग, सेल्सचा जॉब करून आम्ही पैसे कमवले आणि तेच पैसे आम्ही यूज केले शिक्षणासाठी नंतर.